आत्ताची मुलं खरंच कमी खेळतात का? आपले जे खेळ असतात ते का डेव्हलप केलेले होते, कारण त्या वयात त्या मेंदूच्या वाढीला ते सपोर्ट करत असते. मुलांच्या जन्मल्यापासूनच्या वयापासून या खेळामुळे हम्म. आपल्या मेंदूवर कशा पद्धतीने परिणाम होतो? घरी वातावरण कसं आहे हे जर आम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तर आम्ही त्यांना भातुकलीचा सेट देतो. युक्तिवाद असा केला जातो की समजा तुम्ही आता काय बोर्ड गेम सांगितली, पत्ते सांगितलं, तर मग मोबाईलवर तेच आहे की अवेलेबल. पण इथे बसरे मोरा करतो. हे काय आहे? ही मोटर कोऑर्डिनेशनच आहे. पण आपण आता लपंडाव खेळायचो, त्याच्यामध्ये पण एक पेशन्स लागतो ना, की मला जाऊन शोधायचंय. जेव्हा आपण बैठे खेळ खेळतो तेव्हा आपल्याला टर्न टेकिंग येतं, की बाबा मला बसून राहायचंय. ठीक आहे, एखाद वेळेला आपण नाही जिंकलं, एखाद वेळेला आपल्याला बॅटिंग नाही मिळाली, एखाद वेळेला मी हरलो तर चालतं, पण मला मजा आली. खरं पिअर प्रेशर आई वडिलांना जास्त असतं असं वाटतं बऱ्याचदा. ॲब्सोल्युटली हो. सी वर्किंग पेरेंट्स आहेत, वेळ नसतो. एक लुडो खेळायला, सापशिडी खेळायला किती मॅक्सिमम अर्धा तास लागेल. मोठा बोर्ड गेम मध्ये आहे, तुम्ही एक इंटरॅक्ट करता, तुम्ही गप्पा मारता, तुम्ही हसता, ह्याच्यात फॅमिली बॉन्डिंग होतं. बरेचदा पालक आपल्याला म्हणतात की हो आम्ही खेळतो आणि आम्ही प्रत्येक वेळेला त्याला जिंकू देतो, पण ते पण नाही करायचं. चिडचिड मुलांची हा एक खूप मोठा इंडिकेटर आहे की त्याला खेळायला मिळत नाहीये. एकदम वेगळं वाटलं की बोर होणं फार गरजेचं आहे. ऑफकोर्स. तर हे नक्कीच सांगाय का असं? मेंदू काही न करणं, एक शांत बसणं. म्हणजे आता आपण मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा आपण वापरत नाही, तर आपण मेंदू कधी चार्ज करतो? कधीच नाही. ही क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन कुठनं येते? तर ह्या सगळ्या खेळातनंच येते ना, की मी एखादी सिच्युएशन इमॅजिन केलेली आहे. जो फ्री प्ले ज्याला आम्ही म्हणतो, की मला माझ्या मनासारखं खेळायचंय, हे खूप कमी झालं. इट इज ऑल स्ट्रक्चर्ड प्ले. तुम्हाला शिकायची गरजच नाही. प्ले इटसेल्फ इज लर्निंग. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या पेरेंटिंगची जी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आजचा एपिसोड जेव्हा करायचा ठरला तेव्हा अशा विषयावरती, पण पेरेंटिंग किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट, चाइल्ड सायकोलॉजी याच्यामध्ये एपिसोड करता येऊ शकतो हे मला खरं तर अजिबात कल्पनाही नव्हती. मुलांच्या वाढीमध्ये खेळाचं महत्त्व काय, हा विषय जर मला कोणी सांगितलं असता, आहे का त्या चर्चेचा विषय होऊ शकतो, तर मी कदाचित त्या माणसावरती हसलो असतो किंवा त्या माणसाला वेड्यात काढलं असतं. मी आज जर 50शी माझी उलटली आहे, तर मी माझं लहानपण आठवलं तर माझ्या लहानपणीच्या आठवणी अशाच असतात किंवा ज्या माझ्या वयाच्या आणि अनेक लोक जे आत्ता एपिसोड पाहत असतील, की शाळा सुटली, शाळेच्या सुटल्यानंतर पुढे 1-2 तास शाळेमध्ये खेळत राहणं, शेवटचा पिरियड ऑफ पिरियड आहे आणि त्याच्या आधीचं एक पिरियड सरांकडनं परमिशन घेऊन ते सलग 3 तास 2 तास जोडून आणणं, खेळत राहणं, घरी गेल्यावर उशीर झाला आहे म्हणून घरच्यांनी ओरडू नये म्हणून काही कारण खोटं सांगून त्या खेळण्याला जस्टिफाय करणं, ही आठवण मला येते. कित्येकदा आपण दमून झोपलेला असतो, तर आपण झोपलोय असं समजून आई वडील हळूच आपापसात बोलत असतात की तो खूप दमून झोपलाय, फार खेळलाय असतो. किंवा रात्री आपण झोपेत कधीतरी कणत असतो, तर आई आपले हळूच पाय पिंढऱ्या दाबतीये आणि आपल्याला ते फिलिंग खूप छान वाटतंय. इथपर्यंत माझ्या खेळण्याच्या आठवणी होत्या. व्यवसाय म्हणून मी डॉक्टर शिकलो असेल, डॉक्टरकी केली असेल, तरी त्या शिक्षणामध्ये सुद्धा खेळणं हा एक अविभाज्य घटक होता. असं खूप अभ्यासालाच बांधलेलं 24 तास असं कदाचित आपलं लहानपण तेव्हा नव्हतं. तर हा एपिसोड करताना हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा एपिसोड कोणी पाहावा असं मला वाटलं जेव्हा हा विचार केला. ज्यांची मुलं आत्ता 5 वर्षाची, 10 वर्षाची त्यांनीच फक्त पाहावा का? का जे आता 50शी-60ला गेले ते आजी-आजोबा असतील, होणारे किंवा आता असतील, त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचं महत्त्व जर कळलं, तर त्या घरातल्या नातवंडांच्या खेळाच्या दृष्टीने ह्याकडे, त्या एपिसोडकडे पाहू शकतील का? आणि हे जे खेळणं म्हणतो ह्याचं फक्त एक शारीरिक, आपण जेव्हा म्हणतो खेळण्याला आपण कसं म्हणतो की तब्येत चांगली होते, स्नायू स्ट्रॉंग होतात, असं त्याच्याकडे पाहतो. पण ओव्हरऑल जन्मलेल्या मुलाच्या वाढीसाठी कुठल्याही पद्धतीची सोशल वाढ असेल, मेंटल असेल, फिजिकल वाढ असेल, यासाठी हे किती महत्त्वाचं आहे हे जेव्हा चर्चा यातनं झाली तेव्हा मला धक्का बसला की आपल्याला हे माहितीच नसतं. आणि ह्या सर्व खेळामधून मुलाची मानसिकता कळण्यासाठी सुद्धा कसा उपयोग होऊ शकतो. तर आवर्जून एपिसोड सर्वांनी पहा. हे खूप वेगवेगळे विषय असतात. ह्या विषयावर जनरली आपल्या ओळखीत असं बोलणारं कोणी नसतं बऱ्याचदा,
किंवा या विषयावर बोलतातच हेच आपल्याला माहीत नसतं, इथूनच ही सुरुवात असते. तर आवर्जून याचे आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. तर तशा दृष्टीने आपण याकडे पाहूया. आणि आजच्या एपिसोडसाठी की हा खेळ ह्या विषयावरती खास ज्यांचा अभ्यास आहे, म्हणजे सायकोलॉजिस्ट आहेत आपल्याकडे, त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्या ह्या विषयावरती त्यांचा खूप व्यासंग आहे, अभ्यास आहे. मी त्यांच्याविषयी मीच सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याचकडनं ऐकूयात. डॉक्टर गौरी नाडकर्णी चौधरी आज आपल्या ह्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट गेस्ट आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर हॅलो मॅडम, आमच्या Hello, sir. चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. मी डॉक्टर गौरी नाडकर्णी चौधरी. मी एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे, कन्सल्टंट आहे विदुला सायकॉलॉजिकल कन्सल्टन्सीमध्ये. आणि माझा विषय शिक्षणाचा PhDचा होता न्यूरोसायकॉलॉजी, ज्याच्यामध्ये आम्ही ब्रेन डेव्हलपमेंट कशी असते ह्याच्यावर बरेचदा अभ्यास करतो किंवा त्याच्यावर बरेचदा रिसर्च करतो. आणि त्याच्यातनं एक मेन फॅक्टर जो समोर येतो इज लहानपणी आपण काय करतो. एक अगदी 5-6 महिन्याच्या बाळापासनं ते एक 7-8 वर्षाच्या मुलापर्यंत जेव्हा मेंदूची वाढ होत असते, तेव्हा काय काय केल्याने ती मेंदूची वाढ चांगल्या पद्धतीने होते, एक सक्षम पद्धतीने होते, ते कळण्यासाठी जेव्हा आपण रिसर्च करतो तेव्हा हे कळतं की प्ले ह्याचा इम्पॉर्टन्स खूप आहे. इनफॅक्ट एक कोट आहे की प्ले इज नॉट अ ब्रेक फ्रॉम वर्क, प्ले इज वर्क फॉर द चाइल्ड. सो जेव्हा ते मूल खेळतं, त्याची वाढ होत असते, त्याची मेंदूची वाढ होते, त्याची सोशल वाढ होते, एक इमोशनल अंडरस्टँडिंग होतं. आणि त्यामुळे हा विषय माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्ले हे म्हणजे एका मुलाला एक पूर्ण सर्व गुण वाढीसाठी मदत करू शकतं. तर आता सुरुवातीलाच मी इंट्रोडक्शन सांगितलं तसं हं. की जनरली असा एक पॅटर्न असतो की आज छान अभ्यास केला तू, हं. आता खेळायला जा, हं. हे घराघरातलं वाक्य असतं. बरोबर. तर पालक त्याच्याकडे एकतर अशा दृष्टीने पाहतात हो. किंवा दुसऱ्या पद्धतीला असं असतं की एखाद्या मुलाचं करिअर स्पोर्ट्समध्ये होणार आहे, तर तो पूर्ण वेळ त्यासाठी देतो. बरोबर. पण रोजच्या जगण्यामध्ये हं. घरातले बैठे खेळ असो किंवा मैदानाचे खेळ असो, हं. या दोन्हीमध्ये ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही कसं पाहता? खेळ किंवा प्ले हे खूप जास्ती इम्पॉर्टंट असतो एक सायकॉलॉजिस्टच्या दृष्टीने पण. म्हणजे आता आम्ही जेव्हा अगदी लहान बाळाची असेसमेंट करतो, डेव्हलपमेंट असेसमेंट ज्याला म्हणतो, की त्याची वाढ व्यवस्थित होते आहे का, मोटर माइलस्टोन्स, मेंटल माइलस्टोन्स, तर ते मेजर करण्यासाठी पण आम्ही प्ले वापरतो. किंवा खूप लहान जी मुलं असतात, ज्यांचे डेव्हलपमेंट झालेली नसते, म्हणजे लँग्वेज, त्यांना इमोशन्स व्यक्त करता येत नसतात, अगदी 5-6 वर्षाची मुलं, तर तिथे प्ले थेरपी यूज केली जाते, की मूल कसं खेळतं अच्छा. हे बघून आपल्याला त्याच्या मनात काय चाललं आहे हे कळतं. म्हणजे जसं आता उदाहरण द्यायचं तर मी एक 2 भावल्या त्याला दिल्या आणि तो भावल्यांशी खेळताना त्या 2 भावल्या कसं आपापसात भांडतायत हे जर खेळत असेल, का तो त्या भावलीला जवळ घेतोय, गोंजारतोय, खाऊ घालतोय, सो ह्याच्यातनं त्या मुलाच्या मनात काय चालू आहे ते कळतं. सो प्ले हा विषय कुठल्याही सायकॉलॉजिस्टसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे फक्त मेंदूच्या वाढीसाठी नाही, पण इन जनरल त्या बाळाच्या किंवा मुलाच्या मनात काय चाललंय या दृष्टीने पण. आणि जनरली आता आपण कुठल्याही घरामध्ये पाहतो की मुलांची एक अशी नॅचरलची कशी उर्मी असते की सारखं त्यांना घरात तसं आवडत नाही, दडपून ठेवलं, खेळायला जायचं. तर ही त्यांच्यात एक नॅचरल ही गोष्ट असताना पालक म्हणून आपली ती दडपण्याकडे का टेंडन्सी असते? आय थिंक थोडंसं आता अभ्यास ह्याच्याकडे फोकस केला जातो. किंवा म्हणजे मी पालकांचंही समजू शकते की एक खेळायला जायला जागा नाहीये, बाबा वाहनं येत आहेत, किंवा कसं असतं की मूल शाळेतनं आलं, थोडासाच वेळ आहे, मग तो खेळून आल्यावर दमेल, मग होमवर्क होणार नाही. सो एक थोडंसं डिस्करेज केलं जातं की बाबा थोडा वेळच खेळ, जास्ती खेळायला जाऊ नको, लागेल, पडेल, ह्या गोष्टी खूप असतात. आणि आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर ह्याच्याकडे पाहणार आहोत, तर एक सुरुवातीला आपण त्याचं एक ब्रेन ह्या गोष्टीकडे पाहिलं, तर ह्या मुलांच्या जन्मल्यापासूनच्या वयापासून या खेळामुळे आपल्या मेंदूवर कशा पद्धतीने परिणाम होतात? सो अगदी लहान तान्हं बाळ जे असतं ते स्वतःच्या बोटांकडे बघून खेळतं, राईट? तेव्हा त्याची व्हिज्युअल साईड जी डेव्हलप होत असते, म्हणजे फक्त डोळ्यांनी बघणं नाही, पण त्या
मेंदूचा जो भाग आहे तो डेव्हलप होत असतो, तो आपले व्हेरियस बॉडी पार्ट्स डिस्कवर करत असतो. मग ते रिस्पॉन्ड करायला शिकतात, की आपण जसं इंग्लिशमध्ये पिकाबू किंवा मराठीत बुवा कुक करतो. तो त्याचा पण एक सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट परमनन्स, की बाबा समोरची व्यक्ती जेव्हा मला दिसत नाही तेव्हा ती माझ्या फिजिकल ह्याच्यातनं गायब झाली म्हणजे ती खरंच गायब झाली. आणि म्हणून ते हसतात, कारण आपल्याला ती व्यक्ती दिसते एकदम अचानक आलेली. तर हा पण एक मेंदूचा डेव्हलपमेंटल भाग आहे. मग जसं जसं ते बसतात, ते खेळतात, मग फाईन मोटर कोऑर्डिनेशन म्हणा, ग्रॉस मोटर कोऑर्डिनेशन म्हणा, एकाग्रता म्हणा. आता तुम्ही म्हटला की बाबा अभ्यास आणि स्पोर्ट्समध्ये तो करिअर करणार आहे, तर बरेचदा कसं असतं की तो अभ्यासात चांगला नाहीये म्हणून त्यांनी स्पोर्ट्समध्ये करिअर केलं, की थोडासा त्याचे म्हणजे काय म्हणतात हुशार नाहीये म्हणून त्यांनी स्पोर्ट्समध्ये करिअर केलं. पण स्पोर्ट्सवाल्यांना पण किती मेंदू लागतो. म्हणजे आता सपोज आपण नॉर्मल क्रिकेट खेळतोय, तर तो बॉल किती स्पीडनी येतोय, तो कुठल्या दिशेने येतोय, आपण बॅट कशी फिरवायची आहे किंवा एक कॅच घेताना त्याचा जो कम्प्लीट अनालिसिस असतो, हे हुशार असल्याशिवाय नाही होणार आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन असल्याशिवाय तुम्ही खेळ खेळूच शकत नाही. सो असं प्रत्येक आपण जी गोष्ट खेळतो, म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं की आपण अंताक्षरी खेळतो, की एका पर्टिक्युलर अक्षरावरनं आपल्याला गाणं किंवा शब्द आठवायचा आहे. ह्याच्यामध्ये मेंदूची किती चालना होते, की मेमरी झाला, लँग्वेज सेंटर्स झाले. सो हे छोटे छोटे जे खेळ असतात आपले, ते प्रत्येक आपले जे खेळ असतात ते का डेव्हलप केलेले होते, कारण त्या त्या वयात त्या मेंदूच्या वाढीला ते सपोर्ट करत असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल खूप जे लहान असतं, की आपण इथे इथे बस रे मोरा करतो, हे काय आहे, ही मोटर कोऑर्डिनेशनच आहे. आणि ते जेव्हा बाळ ते शिकतं तेव्हा पुढे जाऊन त्याची मोटर कोऑर्डिनेशन होते. किंवा आता आपण पत्ते खेळतो, सो ही जी ग्रिप आहे ती ग्रिप पुढे जाऊन मला लिहायला मदत करणार आहे, कारण ती पेनची ग्रिप पण सेमच असते. किंवा आता तुम्ही विचार करा की आता सपोज आपण अगदी रमी किंवा अगदी भिकार सावकार जरी खेळलो, तरी समोरचा काय पत्ता टाकतोय त्याच्यावर मी विचार करून माझा पान टाकणार आहे. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ह्याच्यामध्ये एक अँटिसिपेशन करून, कॉन्सिक्वेन्स विचार करून, ह्या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आता समजा सिम्पल मला मॅथ्सचा कॉन्सेप्ट शिकवायचा आहे, सो मला एक विचार करायला जो मेंदूचा भाग लागतो तो तेच आहे ना, की मला बाबा ह्यांनी हा पत्ता टाकला, एक सपोज 9वी टाकली तर 10वी टाकली की त्याच्यावर मला जास्ती फायदा आहे किंवा एक्याला महत्व जास्ती आहे. हे कमी जास्तीचे कॉन्सेप्ट, हायर नंबर लोअर नंबरचे कॉन्सेप्ट, हे सगळे तिथनंच तयार होतात. किंवा आता आपण लुडो म्हणूया, की ठीक आहे, एक ही जी मुवमेंट आहे डायस फेकायची, तर ती तर आहे, कंड्रिस्ट ची मुवमेंट आहे, ती लिहिताना युजफुल असते. पण की आता माझी सोंगटी आहे ती कशी मी तिथपर्यंत नेऊ, किंवा मला 6 पडेपर्यंत नाही खेळायचं, हा फ्रस्ट्रेशन दाबून मला वाट बघायची आहे, की मला किती खेळायचं आहे तरी आय हॅव टू वेट, हा कॉन्सेप्ट, हे सगळं खूप खेळाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असतं. आय मीन वाढीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असतं. इतर त्यांच्या भावना किंवा आपण इमोशन्स याच्यावर म्हणतो, त्याच्यावरती कशा पद्धतीने करणार? सी इमोशन्स हे मी जसं म्हटलं की आम्हाला जेव्हा मुलाला असेस करायचं असतं तर प्ले इज द बेस्ट मीडियम. सो जसं आम्ही असेस करताना बघतो तशी इमोशनल वाढ पण होते. म्हणजे आता तुम्ही भावली जवळ घेतली, त्या भावलीला खोटं खोटं खाऊ घातलं, तर तुमची जी एम्पथीची स्किल आहे, केअर गिव्हिंगची स्किल आहे, ती तिथनं डेव्हलप होते आहे. किंवा आता जसं की मी म्हटलं की फ्रस्ट्रेशन टॉलरन्स ज्याला म्हणतो, की चिडचिड होते किंवा इम्पल्सिव्ह मुलं असतात, किंवा आता आपण पालकांची खूप तक्रार ऐकतो की अगदीच तो काहीच ऐकत नाही, त्याला सारखी घाईच असते. पण तिथे जेव्हा आपण बैठे खेळ खेळतो तेव्हा आपल्याला टर्न टेकिंग येतं, की बाबा मला बसून राहायचंय, पुढचे 3 लोक खेळेपर्यंत, कॅरम म्हणा, की पुढचे 3 लोक खेळेपर्यंत मी काहीच करायचं नाहीये, हे खूप इम्पॉर्टंट असतं. किंवा एक बरेचदा पालक आपल्याला म्हणतात की हो आम्ही खेळतो आणि आम्ही प्रत्येक वेळेला त्याला जिंकू देतो, पण ते पण नाही करायचंय. का? कारण अरे आपण नाही जिंकलो आणि इट इज ओके, कारण मी खेळ कशासाठी खेळलो, कारण मला त्याच्यातनं मजा आली, आणि कोणी जिंकलं तरी इट डझंट मॅटर. सो हे एक जी लर्निंग आहे की ओके मी नाही जिंकलो तरी
चालेल किंवा एक डिसअपॉइंटमेंटशी डील करणं, हे पण आपण खेळातनंच शिकू शकतो ना. की ठीक आहे, एखाद वेळेला आपण नाही जिंकलं, एखाद वेळेला आपल्याला बॅटिंग नाही मिळाली, एखाद वेळेला मी हरलो तर चालतं, पण मला मजा आली. आणि ऑफकोर्स सोशली तुम्ही म्हणायला गेला की हे जे टीम स्पोर्ट्स असतात, की माझं आणि माझ्या मित्राचं भांडण आहे, पण आपण एका टीमसाठी खेळतोय, सो आपल्याला कोऑपरेट केलं पाहिजे, कोऑर्डिनेट केलं पाहिजे, लीडरचं कॅप्टनचं ऐकलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पण तिथूनच डेव्हलप होत आहेत ना. या सगळ्या गोष्टी खरं वर्षानुवर्ष चालू आहेत. हो. ह्याच्याकडे अशा पद्धतीने पाहिलं जातं हे बहुतेक मी पण आजच पहिल्यांदा ऐकतोय. आता एक नेहमीचा एक कळीचा मुद्दा आहे तो, आत्ताचा काळ आणि गेला काळ, हा प्रत्येक बरोबर. चर्चेचा प्रत्येक काळामध्ये येणारा Yes. प्रश्न आहे. तुम्ही ॲज अ सायकोलॉजिस्ट, बरेच मुलं तुमच्या भेटी होत असतील, पालकांची भेटी होत असतील, आत्ताची मुलं खरंच कमी खेळतात का? आत्ताची मुलं कमी खेळतात, फिजिकली तर कमी खेळतच आहेत. आणि मला असं वाटतं की नॉर्मल जे बैठे खेळ असतात ते पण कमी झाले आहेत, कारण स्क्रीन आहे, टीव्ही आहे, सो त्याच्याकडे कल जास्ती होतो. कोविड नंतर तो स्क्रीन टाइम आणि ते सगळं वाढलंच आहे. सो अनफॉर्च्युनेटली ती आताची रियालिटी आहे की मुलं खरंच कमी खेळतायत आणि मुलांना खेळायला पण कमी वेळ मिळतोय. कारण मी 8 ते 4 शाळेत जाणार, मग मी येणार, काहीतरी खाणार, मग मी ट्युशनला जाणार. मग पालकांचं रिक्रिएशनचा पण एक कॉन्सेप्ट झालाय की त्याला कुठल्या तरी क्लासला लावायचंय, की मग तो बास्केटबॉलच्या क्लासला जातो किंवा चेसच्या क्लासला जातो. सो जो फ्री प्ले ज्याला आम्ही म्हणतो, की मला माझ्या मनासारखं खेळायचंय, हे खूप कमी झालंय. इट इज ऑल स्ट्रक्चर्ड प्ले. मी असं म्हणत नाही की स्ट्रक्चर्ड प्ले प्रॉब्लेमॅटिक आहे, पण स्ट्रक्चर्ड प्ले एक थोडे वेळ ठीक आहे. शाळेत पण स्ट्रक्चर आहे, क्लासमध्ये पण स्ट्रक्चर आहे, प्लेमध्ये पण स्ट्रक्चर आहे. मग माझी क्रिएटिव्हिटी कुठे आहे, राईट? की मला काय करायचंय, मला आज हे खेळायचंय, मला आज नुसतं पळायचंय किंवा मला मुलांना खेळताना बघायचंय. मी आज नाही खेळणार आहे, मला नुसतं बघायचंय, ऑब्झर्वेशन करायचंय. हे खूप कमी झालंय. सो मी असं म्हणत नाही की मुलं कमी खेळतायत, पण त्याची क्वालिटी पण खूप कमी झाली, खेळाची क्वालिटी पण खूप कमी झाली. किंवा असं गोल ओरिएंटेडच खेळ असावा असं पण काही नाही दरवेळेला. नाही. इनफॅक्ट खूप पालक असं हे करतात की आम्ही त्यांना खेळताना शिकवतो. म्हणजे आता की आणि मग त्यांच्या कंप्लेंट्स असतात की त्याला एवढी महाग खेळणी आणून दिली आणि तो खेळत नाही. पण मग काय होतं की मी त्यात उदाहरण देते की आता ते 2 वर्षाचं मूल आहे सपोज किंवा 3 वर्षाचं मूल आहे, आपण त्याला ब्लॉक्स दिले आणि पालक शेजारी बसून हा कुठला कलर आहे सांग, तो कुठला कलर आहे सांग, आपण हे मोजूया. मग त्याच्यासाठी काय होतं, तो अभ्यास होतो, तो खेळ नाही राहत, तो खेळ आनंदासाठी नाही राहत, राईट? त्याची गरजच नाही. आपण नुसतं आपण कसं शिकतो एखादी गोष्ट, म्हणजे आता मी सपोज एक सफरचंद आहे आणि प्रत्येक वेळेला ते सफरचंद हातात घेतल्यावर मी जर ऍपल म्हटलं तर ते मूल ऑटोमॅटिकली ते कनेक्शन लावतं. तसंच ब्लॉक्स तो खेळत असताना प्रत्येक वेळेला मी तो ग्रीन किंवा रेड कलर म्हणत राहिले, प्रश्न न विचारता मी ती गोष्ट म्हणत राहिले, तर मग तो अभ्यास होत नाही. आता आपण एक उदाहरण घेऊया की खूप आई वडील म्हणतात की त्याला सिरियलचे टायटल सॉंग्स माहिती आहेत, पिक्चरची गाणी पाठ आहेत, पण परीक्षेत पोएम्स त्याला पाठ नाहीयेत किंवा त्याला गोष्टी पाठ नाहीयेत. का? कारण तिथे तुम्ही कंपल्शन करताय की हे पाठ करायचंय. पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा एफर्टलेसली आपण लर्न करतो. सो पूर्वीची आपण जी बालगीतं होती किंवा आजीची गाणी होती किंवा नर्सरी राईम्स होती, ते म्हणत राहायचो आणि त्याच्याने ते मूल ऑटोमॅटिकली शिकायचं. आता काय होतं की तुम्ही जेव्हा नाही, आम्ही प्लेवे मेथडनी शिकवतो, तुम्हाला शिकायची गरजच नाही. प्ले इटसेल्फ इज लर्निंग. सो तुम्ही जेव्हा आता तो मनोरा बनवलाय मी ब्लॉक्सनी, तुम्ही नका ना त्याला काउंट करायला सांगू, त्याला ऑटोमॅटिकली कळेल की किती करायचंय, किती मोठा झालाय, छोटा झालाय, मग तो मनोरा पडला, मग मला परत तो बनवायचा आहे. हे सगळे कॉन्सेप्ट त्यांना कळत जातात. तुमचं काम काय आहे, तुम्ही रनिंग कॉमेंट्री देत राहायची. आता तू येलो लावतोयस का, आता तू रेड लावतोयस का, आणि ते ऐकून आणि दिसून त्याच्यात कनेक्शन होतं. पण जेव्हा तुम्ही प्रेशर टाकता की हे असंच खेळायचं, हेच खेळायचंय, आता मी महागातला खेळ आणलाय तर तू त्याच्याशीच खेळायचंय, ऍक्च्युली गरज नसते. ते तुम्ही बघा, ही जी मुलं असतात ना, ते महागातले खेळ सोडून स्वयंपाकघरातल्या वाट्या घेऊन येतील आणि त्याच्याशी जास्ती छान खेळतील. सो
खेळ आणावे, हा. पण त्याचं कंपल्शन करू नका. बऱ्याचदा हा मुद्दा खूप वेळा बोलला आपण त्यावर फार नको बोलायला की मोबाईलमुळे काय झालंय हो समजा. हो. पण एक युक्तिवाद असा केला जातो की हम्म. समजा तुम्ही आता काय बोर्ड गेम सांगितली, हा. पत्ते सांगितलं, तर मग मोबाईलवर तेच आहे की अवेलेबल. हा. मग उगीच आणायचं फिजिकल त्या वस्तून पडून राहतात, त्यापेक्षा मोबाईलवर आम्ही ती ऍप डाउनलोड करून हो. त्याला थोड्या दिवसांनी कंटाळलं तर ते बाहेर जाणार नाही. करेक्ट हे करेक्ट. कुठं जाऊन संपणार आहे? ती मोबाईलवर खेळण्यात प्रॉब्लेम हा नाहीये, पण जेव्हा एक ऍक्च्युअल फिजिकल गोष्ट असते, आता आपण परत मी आपण सापशिडीचं उदाहरण घेऊ. जेव्हा तुम्ही फिजिकली ती गोष्ट हे सोंगटी हलवताय, तेव्हा तुम्ही ही ग्रिप घेताय, तुम्ही काउंट करताय 1 2 3 4, तुम्ही ऍक्च्युली त्यांना काउंटिंगच शिकवताय. बरोबर आहे. मोबाईलवर खेळताना तुम्ही फक्त या बोटाचा उपयोग करताय. सो एक व्हिज्युअली ती गोष्ट बघणं, एक छान चित्र बघणं, ते ऍक्च्युली सापावरनं खाली येताना बघणं, सो हे एक त्याच्यासाठी ती नॉवेल्टी आहे. आपल्यासाठी ते आता खूप नॉर्मल आहे, पण त्याच्यासाठी की ते कसं खाली घसरतं आहे, त्याच्यातनं अप डाऊनचा कॉन्सेप्ट येतो, वरती शिडीवरनं वरती जायचं, सापावरनं खाली यायचं. सो बोर्ड गेम्स बसून खेळायचे आहेत. ऑफकोर्स आता डोळ्यांसाठी ते किती प्रॉब्लेमॅटिक आहे हे तर खूप चर्चेचा विषय आहे, त्याच्यात जायची गरजच नाही आहे. पण एक ॲज अ फॅमिली जेव्हा तुम्ही बसता, एक मोठा बोर्ड गेममध्ये आहे, एक कॅरमचा बोर्डमध्ये आहे, एक नॉर्मल बोर्ड आहे, तुम्ही एक इंटरॅक्ट करता, तुम्ही गप्पा मारता, तुम्ही हसता, ह्याच्यात फॅमिली बॉन्डिंग होतं. सी वर्किंग पेरेंट्स आहेत, वेळ नसतो. एक लुडो खेळायला, सापशिडी खेळायला किती मॅक्सिमम अर्धा तास लागेल, पण त्या अर्ध्या तासात सापशिडी कमी खेळली जाईल, पण बाकीच्या गप्पा होतील की अरे शाळेत असं झालं, ऑफिसमध्ये असं झालं. सो एक फॅमिलीचा कोहेसिव्हनेस ज्याला आम्ही म्हणतो, की आई वडिलांबरोबर मी खेळलोय आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात, शिकवलं मला काहीच गेलं नाही, पण त्या खेळात आपण शिकलोय, राईट. सो एक बॉन्डिंग झालंय, हे पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. मग शेवटी असं म्हणतील की डिजिटल गोष्टी त्या फायद्याच्या आहेत, ते तर भविष्याचे, हो, त्याला टाळून हो. आपण जगू शकणार बरोबर नाही. आहे. पण जे आता आपण म्हणतो की गावात लोक म्हणजे शहरात राहतात, शहरामध्ये सगळे एन्जॉय करतात आणि आम्हाला शेवटी गावाकडचं जेवणाची चव आठवते, बरोबर. चुलीवरचं जेवण आठवतं. हो, हो. तर ह्या गोष्टींचं जसं महत्व आपण आपल्याला उशिरा का होईना जाणवते, तसंच ह्या खेळ फिजिकली असलेल्या खेळांकडे बघण्याची गरज आहे. हो, बरोबर. ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे जे आपले ट्रेडिशनल गेम्स होते, की आता आम्हाला पेरेंट्स विचारतात की त्याच्यासाठी काय खेळ आणू, पण जे आपले सिम्पल छोटे ट्रेडिशनल गेम होते, की एक घोडागाडी आहे जी पुल करायची आहे, त्याच्यातनं पण तुम्ही बरंच काय काय शिकवता आहे. तुम्ही छोट्या छोट्या खेळण्यावरनं कार झाली, हे झालं, ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकवू शकता. फक्त तुम्ही तिथे प्रेझेंट पाहिजे, की बाबा हां, की आता मी कार चालवतोय, मग तो कार कसं चालवतोय, मग तो सिग्नलवर थांबलाय, ह्याच्यातनं तुम्ही काय सांगितलं, की तुम्ही रेडवर थांबता, ग्रीनवर जाता, हे सगळे कॉन्सेप्ट तुम्ही तिथे बसल्या बसल्या शिकवू शकता. सो ट्रेडिशनल खेळ, बैठे खेळ, बाहेर जाऊन खेळायचे खेळ, हे सगळे तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचदा तर मला ह्यातून असं वाटतं नाही, अंडर पिअर प्रेशर, जे खरं पिअर प्रेशर आई वडिलांना जास्त असतं असं वाटतं बरोबर. बऱ्याचदा. ॲब्सोल्युटली. हो. की आता समजा मुलांचे वाढदिवस आहेत आणि मग त्या वाढदिवसाला म्हणजे माझ्या एका मित्रांनी 10-12 वर्षापूर्वी अशा काहीतरी खेडेगावात अशा वस्तू आणल्या त्या लहान मुलांच्या बर्थडे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. तर तोपर्यंत तोच सगळीकडे खेळ चालू होता की कलर पेन्सिल रिटर्न गिफ्ट द्या, त्याच वस्तू ज्या मुलांच्या ड्रॉवर मध्ये वर्षानुवर्ष पडून राहतात. बरोबर. तर त्यांनी जेव्हा ती काहीतरी एक वस्तू अशी आणून सर्वांना दिली, तर ते इतक्या वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी ते एन्जॉय केलं आणि अप्रिशिएट केलं की आम्हाला माहितीच नव्हतं. आणि घरी गेल्यानंतर ते आई वडील खेळत बसले, आमच्या लहानपणीची ती गोष्ट आहे म्हणून. करेक्ट. तर कदाचित म्हणजे ह्याच्यामध्ये आपण थोडे इनिबिशन सोडले, की आता मॉडर्न काळामध्ये हे जर दिलं नाही तर तुम्ही त्यासाठी योग्य पालकत्व करत नाहीये का, बरोबर. यातून बाहेर पडून म्हणजे दरवेळी नॉस्टॅल्जियातच रमा असं नाहीये, पण जे योग्य त्या त्या वेळेला जास्त आहे त्या गोष्टी वापरणं जास्त हितकारक आहे. राईट. म्हणजे आता भातुकली आपण घेतली तर नाही, मी नाही म्हणत आहे की तुम्ही जातं आणा त्याच्यासाठी, तुम्ही मिक्सी आणा, पण त्याच्यातनं पण त्याला काहीतरी शिकायला मिळतं. एक जो कॉन्सेप्ट आहे की मला घर मांडायचंय, मला त्याच्यात खेळायचंय. आणि मी ऍक्च्युली तुम्हाला सांगते की घरी वातावरण कसं आहे हे जर आम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तर आम्ही त्यांना भातुकलीचा सेट देतो. आणि आई वडिलांचे काय कसे रिलेशन्स आहे, आई कसं रिस्पॉन्ड करते, बाबा कसे रिस्पॉन्ड करतात, आजी आजोबांचा काय रोल आहे, हे आम्हाला काहीही न बोलता कळतं, राईट. किंवा असं लहान मुलं टीचर खेळतात स्कूलमध्ये,
तुम्हाला व्यवस्थित कळेल की कुठली टीचर रागवते, कुठली टीचर होमवर्क जास्ती देते, कुठली टीचर प्रिन्सिपल कसे रिॲक्ट करतात. कारण हा सिम्बॉलिक जो प्ले आहे हा खूप हायर मेंटल फंक्शन चा भाग आहे की मला एखादी गोष्ट इमॅजिन करायची आणि आज आपण क्रिएटिव्हिटी बद्दल बोलतो, आज आपण ॲडव्हर्टाइजमेंट्स बद्दल बोलतो. ही क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन कुठनं येते? तर ह्या सगळ्या खेळातनंच येते ना, की मी एखादी सिच्युएशन इमॅजिन केलेली आहे. सो त्या दृष्टीने हे सिम्बॉलिक प्ले खूप इम्पॉर्टंट असतं. तर त्यातला एक पुढचा म्हणजे विषय असा होता की आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण बोलतानाच विषय निघाला. तर असं खास वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती मुलांना कसं काय खेळू द्यावं असं काही गणित आहे का त्याला? आय थिंक अगदी जी मुलं असतात जी जस्ट बसायला शिकली आहेत त्यांना आपण ब्लॉक्स म्हणा ओके. किंवा बॉल म्हणा अशा गोष्टी की जिथे ते कोऑर्डिनेशन करतायत की एकात एक गोष्ट घालतायत, कॅच आपण ज्याला म्हणतो बॉल फेकून कॅच करायचं आहे ते, आणि एक फ्री प्ले की बाबा ही खेळणी आहेत, तुला जसं खेळायचं जे खेळायचं ते तू कर. नंतर थोडासा एक स्ट्रक्चर येतो खेळामध्ये की रूल्स जिथे फॉलो करायचे असतात. सो नॉन स्ट्रक्चर्ड प्ले म्हणजे रूल्स नाही फॉलो करायचे असं नाही, कारण रूल्स फॉलो पण करता आले पाहिजेत, रूल्स समजले पण पाहिजेत. सो की हे करायचंय, ह्याच्यानंतर हे करायचंय, किंवा जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की लुडोमध्ये की 6 पडेपर्यंत आपण बाहेर नाही निघायचंय. सो हे रूल्स फॉलो करणं, इन्स्ट्रक्शन्स ऐकणं, हे पण हळूहळू आपल्याला एक साधारण मूल 4-5 वर्षाचं झालं की हळूहळू आपण इंट्रोड्यूस करू शकतो अगदी बेसिक गोष्टींवरनं. आणि मग जिथे मी जसं म्हटलं की टर्न टेकिंग की आधी तू मग मी, कॅरम, जरी रूल्स फॉलो नाही करता आले, जरी त्या लाईन्समधनं नीट कोऑर्डिनेशननी जमलं नाही, पण एक आयडिया येणं की काय करायचं आहे आपल्याला, मी असं नाही केलं तर काय होईल, कॉन्सिक्वेन्स थिंकिंग. आणि मग ते थोडे 7-8 वर्षाचे मोठे झाले की मग हा सिम्बॉलिक प्ले जे मी तुम्हाला म्हटलं की स्वतःच्या पद्धतीने विचार करून भातुकली म्हणा, टीचर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना एनकरेज केलं पाहिजे. हे घरी बैठक आहे, पण फिजिकली पण आधी म्हणजे ते नुसतं पळतात, त्याला काही स्ट्रक्चर नसतं. पण आपण आता लपंडाव खेळायचो, त्याच्यामध्ये पण एक पेशन्स लागतो ना, की मला जाऊन शोधायचंय. आपण हा विचार करत नाही की त्याच्या मनात एक मॅप तयार होत असतो की आपली बिल्डिंग कशी आहे, कुठे कुठे लपायच्या जागा आहेत. ह्याला आम्ही कॉग्निटिव्ह मॅप म्हणतो. की आता मला इथे यायला माझ्या घरातनं जर निघायचं असेल तर एक मेंटल मॅप होतो. ऑफकोर्स गुगलचा मॅप आहे, पण एक मेंटल मॅप असतो की अरे इथे ट्रॅफिक लागू शकतो, असं हे होऊ शकतं. सो ही मॅपची कुठनं सुरुवात होते, जेव्हा आपण लपंडाव खेळत असतो. सो तो एक खेळ होतो. मग ऑफकोर्स आपण टीम स्पोर्ट्स ज्याला म्हणतो, ज्याच्यानी सोशल डेव्हलपमेंट होते, तो एक स्पोर्ट येतो. आता इथपर्यंत आपण आलो, तर पुढचा विषय असा असतो की मुलांचे हे सगळं शेड्यूल आहे, दिवसभराची ऍक्टिव्हिटी आहे चालू, साधारण ह्या सगळ्या टाईट सगळ्या दिवसाच्या मध्ये किती वेळ तरी कमीत कमी मुलांना दिवसातून किंवा आठवड्यातून असं अपेक्षित आहे ज्या वाढीसाठी? राईट. मला असं वाटतं की जी खूप लहान मुलं असतात ना, एक पहिलीच्या आतली, त्यांना मॅक्सिमम टाइम खेळायला द्यायला पाहिजे. म्हणजे नाही त्यांना ABCD आलं तरी चालेल, पुढे शाळेत शिकायचंच आहे. ओके. सो एक सिग्निफिकंट अमाऊंट जो आहे घरात जेव्हा ते असतात तेव्हा त्यांना खेळू द्यावं. ओके. अभ्यास अर्धा तास, इतर वेळ खेळ. कारण जेवढं ते खेळातनं शिकतील तेवढं ते तुमच्या पुस्तकातनं नाही शिकणार आहे. जसं ऑफकोर्स पहिली, दुसरी, तिसरी, मग थोडंसं ऑफकोर्स कमी होतं, 1 तासभर 2 तास चालतं. बट आय फील की इवन 10वी पर्यंत एक अर्धा पाऊण तास मुलाला फ्री प्ले खेळायला देणं हे खूप गरजेचं आहे रोज. मग ठीक आहे की एखाद दिवशी पाऊस पडत असेल मग तो बाहेर नाही गेला, घरच्या घरी खेळला, पण काहीतरी तर केलं पाहिजे. आणि सुट्ट्यांमध्ये खेळ द्यायचा, म्हणजे जास्ती वेळ खेळायचा आहे. आणि बरेच जातं आपण हे असं म्हणतो की मगाशी म्हटलं की मुलांचा जास्तीत जास्त कल असतो की आम्हाला खेळायला जायचं, त्यासाठी ते खोटंही बोलतील घरी. आपल्या मुलाला पुरेसं खेळायला मिळत नाहीये असे काही सायन्स दिसू शकतात का तुम्हाला, की पालक म्हणून तुम्हाला कळू शकतं का? मला असं वाटतं की चिडचिड मुलांची हा एक खूप मोठा इंडिकेटर आहे की त्याला खेळायला मिळत नाहीये. केव्हा मूल एक्सप्रेसिव्ह नाहीये, शेअर करत नाहीये, हे पण एक इंडिकेटर आहे की
त्याला खेळायला मिळत नाहीये, त्याला स्वतःची क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन एक्सप्रेस करता येत नाहीये. सो केव्हा एक रेस्टलेस होतात मुलं, तर दॅट इज ऑल्सो एन इंडिकेटर. आणि किती वेळ खेळायचं हे प्रत्येक मुलाची नीड वेगळी असू शकते. आता काही लोकांमध्ये एनर्जी खूप असते, त्यामुळे त्यांना आउटडोअर प्ले करावासाच वाटतो. वेअरॅज काही मुलं शांत बैठे खेळ पण खेळून ते कंटेंट असतात, राईट. पण आपण आपल्या मुलाला ऑब्झर्व करायचं आहे की बाबा ह्याला किती गरज आहे. ऑफकोर्स एक्सेस ऑफ एनिथिंग इज बॅड. सो असं खूपच तो खूप वेळ खेळलाय, 4-5 तास खेळतोच आहे आणि मग अभ्यास नाही होते, दॅट इज ऑल्सो नॉट ओके. पण एक साधारण आपल्याला अंदाज येतो की ह्याला खेळायला जास्ती वेळ लागतो. हा ज्या दिवशी मी त्याला बागेत नेते तो पळून येतो, तो जास्ती वेळ माझ्याशी कोऑपरेट करतो, हे आपल्यालाच दिसतं त्याच्यात. आणि बऱ्याचदा आता आमच्या याच्यामध्ये असे काही काही गैरसमज आहे, मिथ अँड रिअलिटी असे कित्येक लोकांचे त्यावर प्रश्न आले. तर एक जणांचं असं आहे की प्ले इज अ वेस्ट ऑफ टाइम, हे मिथ का रिअलिटी? बिगेस्ट मिथ म्हणजे प्ले इज दी बिगेस्ट यूज ऑफ टाइम, असं मी म्हणेन की प्ले नाही तर काही नाही. ओके. किंवा स्क्रीन्स कॅन कम्प्लिटली रिप्लेस ट्रेडिशनल प्ले? No, screens cannot completely replace. Screens can be an adjunct to normal traditional play. की स्क्रीन्स नाही असं मी म्हणत नाहीये, पण ट्रेडिशनल खेळ असू द्या, अलॉंग विथ दॅट स्क्रीन इज फाईन. आणि ह्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. आपण मगाशी आधी म्हणलं की जनरली आजकाल आपल्याला सारखं जसं डोपामिन आपण सारखं लागतं म्हणतो, आपण रील्स पाहतो, हे पाहतो सतत. तर आपल्या सगळ्यांच्याच ब्रेनला सध्या बऱ्यापैकी ती सवय लागली की मला रिकामं बसवतच नाही. तर तुम्ही मगाशी आपण बोलताना बोर्डम हा विषय काढला, तर तेव्हा मला हे वाक्य खूप असं एकदम वेगळं वाटलं की बोर होणं फार गरजेचं आहे. ऑफकोर्स. तर हे नक्कीच सांगा का असं? सी बोर्डम म्हणजे आता मी जर तुम्हाला एका न्यूरोलॉजिकल पद्धतीने सांगितलं तर ब्रेनचा रिसेट असतो की बोर होणं गरजेचं आहे. मेंदू काही न करणं, एक शांत बसणं. म्हणजे आता आपण मोबाईल पण रिचार्जला लावतो, आय मीन चार्जिंगला लावतो, तेव्हा आपण वापरत नाही, तर आपण मेंदू कधी चार्ज करतो? कधीच नाही, कारण झोपेत पण मेंदू ऍक्टिव्हच असतो. सो काही न करणं हे पण गरजेचं आहे. प्लस बोर्डम मधनं क्रिएटिव्हिटी येते. आता म्हणजे आता सपोज मी बसले आहे आणि माझ्या हातात काहीच नाही, एक डिव्हाइस नाही, काही नाही. सो मग मी विचार करीन ना की अरे मी काय करायचंय, मग मी आजूबाजूला बघीन, मग मी त्याच्यातला पॅटर्न बघीन, मग मी विचार करीन अरे हा किती छान पॅटर्न आहे, मी ह्याचं चित्र काढू शकेन का, किंवा मी माझ्या रुमालाची ओरिगॅमी करीन. हे जे आपण करायचो की पूर्वी कागदाचे पेपर प्लेन बनवायचो, हे कुठनं आलं? कारण आपण कंटाळायचो, आपण बोर व्हायचो. आणि इट इज अ सायकोलॉजिकली रिसर्च फॅक्ट की बोर्डम रिड्युसेस फ्रस्ट्रेशन, म्हणजे इनटॉलरन्स ज्याला मी म्हणतो, की जी लोक बोर्डम सहन करू शकतात त्यांच्यात फ्रस्ट्रेशन टॉलरन्स जास्ती आहे. आज आपण बघतो की रोड रेज वाढलंय, चिडचिड वाढली आहे, लगेच मारामाऱ्या होतात. का? कारण आपण फ्रस्ट्रेशन सहनच करू शकत नाही. का? कारण आपण बोरच होत नाही. कॉन्स्टंट थ्रिल सिकिंग आहे, रील सिकिंग आहे. सो ते नाही करायचंय. थोडंसं मेंदूला बोर पण होऊ द्या. अच्छा, म्हणजे ह्या पुढे समजा तुमची मुलं नुसतीच अशी पलंगावर पडलीत आणि आढ्याकडे बघतात, तर त्यांना बसू द्या. की तू काहीच का करत नाही म्हणून त्यांना हातात काहीतरी आणून द्यायची गरज नाही. किंवा बऱ्याचदा ह्याच्यानंतर एक असा विषय असतो की आपले जे 5 सेन्सेस आपण जे म्हणतो त्याचाच पुरेसा वापर होत नाही असं वाटतं सध्या. अजिबात नाही. म्हणजे आता तुम्ही कधी मेट्रोतनं ट्रॅव्हल केलं तर मुलं म्हणा, ॲडल्ट्स म्हणा, फोनवर असतात. पण बाहेर बघावं, काहीतरी दिसतं, काहीतरी छान बघायला मिळतं. कित्येक गोष्टी आपण शिकू शकतो. की म्हणजे आता माझी मुलगी लहान होती तेव्हा की बाबा खिडकीतनं आपण बाहेर बघूया कारच्या, आणि किती रेड कलर्सच्या कार आपल्याला दिसतायत हे आम्ही मोजायचो. किंवा नंबर प्लेटवर MH12 किती आहेत हे आम्ही बघायचो. तर तिची स्कॅनिंग एबिलिटी, तिचे नंबर रेकग्निशन, कलर रेकग्निशन, या सगळ्या गोष्टी वाढत होत्या. पण स्क्रीनकडे नव्हती बघत, ती बाहेर बघत होती, ती ओळखत होती. मग आम्ही रेस्टॉरंट्समध्ये जातो तर मग आम्ही हे बघायचो की ओके हे जे समोरचं कपल आहे किंवा समोर जी फॅमिली बसली आहे, आपण त्यांना ऑब्झर्व करतो की गेस करू आपण त्यांचं काय प्रोफेशन असू शकतं, असं काहीतरी घ्यायचो. किंवा आम्ही तुम्हाला एक उदाहरण देते की आम्ही ट्रेनमध्ये चाललो होतो आणि आम्ही देशांची अंताक्षरी खेळत होतो आणि आम्ही थोड्या वेळ खेळल्यावर आमच्या समोर एक यंग असा मुलगा बसला होता. त्यांनी पण आम्हाला विचारलं मी प्लीज जॉईन होऊ का तुम्हाला, कारण त्यालाही त्याच्यात इंटरेस्ट वाटू शकला. आणि आज ती
मला आय एम शुअर तिला जर मी विचारलं तर 160-170 देश तर ती असेच मला सांगू शकते. अच्छा. सो हे सिम्पल ज्या गोष्टी आहेत, सेन्स ऑर्गन्स एन्जॉय करणं हां. किंवा एखादा टेक्स्चर एन्जॉय करणं, हां. एखादी स्मेल एन्जॉय करणं, हां. हा मेंदूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज आम्ही त्याला ग्राउंडिंग टेक्निक्स असं म्हणतो, ओके. की सेन्स ऑर्गन्स घेऊन तुम्हाला जेव्हा खूप अँक्शस वाटत असेल तर कुठलं तरी स्मेल घ्या, कुठलीतरी टेस्ट घ्या, म्हणजे तुम्ही रिलॅक्स होता. हां. पण हे ग्राउंडिंग टेक्निक्स ऑलरेडी एक्झिस्टिंग होते. हां. हे दे केम फ्रॉम आर ट्रेडिशनल कल्चर, हां. मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो, हे आपल्या ट्रेडिशनमध्ये ऑलरेडी होतं. हां. इट इज जस्ट वी लॉस्ट दॅट आर्ट, की स्क्रीनमुळे किंवा हो. इतर गोष्टींमुळे. किंवा आपण दरवेळी मुलांचं म्हणतात, आम्ही रोज सकाळी वॉकला जातो गार्डनमध्ये, याच्यामध्ये मोठ्या मोठ्या वयाची माणसं असतील काय असतील ते रेग्युलर, म्हणजे सकाळी आपण म्हणतो की पक्ष्यांचा नॅचरल आवाज ऐका, हवेत छान वास घ्या तो गवताचा, झाडांचा, तर रेग्युलर हेडफोन लावून कानाला राईट. मोबाईल समोर पाहून वॉक करत राहणं किंवा फोनवर बोलत राहणं त्या वॉकिंगच्या टाइम मध्ये, हे एक रुटीन झालंय. आणि जेव्हा 10तले 9 लोक हे करत असतात त्यामध्ये बरोबर झालेलं असते गोष्ट आपोआप. ऑफकोर्स. तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी कोणाला बोलू शकत नाही. येस. पण हे आपल्या कुठल्या तरी पद्धतीच्या वाढीसाठी किंवा प्रगतीसाठी बाधक होऊ शकतंय. हो. हा धोका लक्षात येणं गरजेचं आहे ना येस येस. सगळ्यांना. म्हणजे आता वास येणं हां. किंवा जसं तुम्ही मागाशी म्हटला की सर्दी झाल्यावर आपल्याला कळतं की आपल्याला वास किती इम्पॉर्टंट असतो. तसा एक पहिल्या पावसाचा वास म्हणा, एक झाडांचा वास, ह्या सगळ्या गोष्टींचा वास घेऊन त्याला एक मेमरीशी कनेक्ट होतं, म्हणजे एक छान वाटतं ना. आता आपण बागेत गेल्यावर आपण किंवा पहिला पावसाचा वास आपल्याला खूप रिलॅक्सिंग असतो. मग कधीतरी मला जेव्हा खूप लो वाटत असतं तेव्हा मी काय आठवते, मी तो पहिल्या पावसाचा वास आठवते का, कारण तो माझ्या मनात स्टोर्ड आहे ॲज अ प्लेझेंट मेमरी. सो केव्हा आता आपण जेवताना सगळेच आपण टीव्ही बघतो, आपण फक्त मुलांना बोलत नाही, आपण सगळेच टीव्ही बघतो, पण जेवताना फक्त टेस्टवर कॉन्सन्ट्रेट नाही आपण करत, आपण आवाजावर कॉन्सन्ट्रेट करतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की अन्न हे पूर्ण 5 सेन्सेसनी एन्जॉय केलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवू शकतो, की बाबा तू जेव्हा जेवतेस तेव्हा त्याचा टेस्ट काय आहे, त्याचं खाण्याचं टेक्स्चर काय आहे, या सगळ्या गोष्टी मेंदूला कम्प्लिटली ॲक्टिवेट करत असतात. म्हणजे जर तुम्ही आपण FMRI स्टडीज वगैरे केल्या तर जेव्हा आपण जेवत असतो हाताने तेव्हा ऑलमोस्ट ऑल पार्ट्स ऑफ द ब्रेन बिकम ॲक्टिव्ह, राईट, कारण ऑल 5 सेन्स ऑर्गन्स आर ॲक्टिव्ह. तर मग जर एवढ्या सिम्पल पद्धतीने मेंदू ॲक्टिवेट होत असेल तर मग बाकीच्या गोष्टींची गरजच पडणार नाही ना आपल्याला. तर शेवटाकडे येताना एक टेक अवे मेसेज म्हणून आत्ताच्या मुलांना, आई वडिलांना किंवा घरातील सर्वांना असं एक काय सांगता येईल? की ॲज अ फॅमिली तुम्ही खेळा. ओके. बॉलिवूड कोट करायचं तर फॅमिली दॅट प्लेज टुगेदर विल स्टे टुगेदर. कारण त्याच्यात इमोशनल बॉन्डिंग होईल, सोशल बॉन्डिंग होईल. तुम्ही जे तुमचे मॉरल व्हॅल्यूज शिकवायचे ते तुम्ही खेळा थ्रू शिकवू शकता. सो लहान मुलांपासून वृद्ध माणसापर्यंत खेळणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर एक फार महत्वाची चर्चा होती. म्हणजे हा विषय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा विषय असू शकतो हेच खरं तर माहिती नव्हतं. बरोबर. पण ह्याचं नुसतंच एक जो फिजिकली किती महत्वाचं आहे ह्याच्या पलीकडे जाऊन हा खूप वेगळ्या लेवलपर्यंत डीप स्टडी म्हणून तुम्ही त्याचा तर अभ्यासच करताय. पण ज्याला त्याच्याविषयी फार खोलात शिरायचं नाहीये त्यांनी सरळ उठून बूट घालून ग्राउंडवर जावं किंवा उद्या जाऊन एक कॅरम बोर्ड किंवा सापशिडीचा बोर्ड आणावा, हे जास्त हितकारक आहे. येस. तर आजच्या एपिसोडमधलं म्हणजे आपण एक पालक म्हणून जेव्हा मुलांकडे पाहतो तेव्हा एक आत्ता जो काही ट्रेंड चाललाय, सध्या आपले एक कॉमन शब्द असतो, सध्या ट्रेंडिंग काय आहे, त्यात बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या गरजेच्या आहेत का, त्या पद्धतीने तसं वागणं म्हणजेच बरोबर वागणं हे आहे का, हा विचार आपण थोडं कॉन्शियसली करावा असं मला एपिसोडच्या निमित्ताने वाटतं. तर जसं आत्ताच्या चर्चेमधून एक विषय झाला की एखादी गोष्ट मोबाईलच्या स्क्रीनवरती तोच खेळ उपलब्ध असणं आणि फिजिकली ती गोष्ट तुम्ही घरात आणून खेळल्याचे वेगवेगळ्या लेवलवरती काय छान परिणाम घरामध्ये होऊ शकतात, हा विषय आपण करावा. थोडंसं आपण एखादी नवीन गोष्ट म्हणून सुरू केली तर काय माहिती, जसं आत्ता तो अंताक्षरी खेळणारा मुलगा ज्याला कदाचित ते खेळायचं होतं पण त्याला खेळणारच कोणी दिसत नव्हतं आणि जेव्हा त्याला दिसायला लागलं तेव्हा त्याला असं वाटलं आतून मला हे करायचं होतं, मी ह्याला जॉईन होतो. तर आपण ही आपल्या घरापासून जर सुरुवात केली तर कोण जाणे आपल्या शेजारच्या घरातले लोक आपल्या घरामध्ये कॅरमच्या सोंगट्यांचा आवाज ऐकून म्हणतील मी माझा मुलगा पण जॉईन होतो, आणि मग आपण आपल्या मुलाबरोबर खेळत असलेले 2 व्यक्ती कधी 4 होऊन जातील हे सांगता येणार नाही. तर ही सुरुवात आपण करूया.
कदाचित ह्याला वेळ लागेल, कदाचित मुलं म्हणतील तुम्ही फार ओल्ड स्कूल आहात, हे आत्ता असं कोणी करत नाही. तर काय माहिती मुलांना ह्या गोष्टींचं, जसं आपण मुलांना ॲग्रो टुरिझमला घेऊन जातो आणि तेव्हा ज्यांना त्या मातीत खेळतात, तिथे त्यांना कधीतरी उसाचा रस प्यायला आवडतो, तिथे त्यांना कधीतरी गाईबरोबरच्या वासराबरोबर खेळायला आवडतं. तसंच कदाचित तुम्ही सुरुवात केली तर हे घडेलही, आणि हे घडणं हे फक्त तुमच्या फॅमिलीचं बॉन्डिंग किंवा हा फक्त एक नॉस्टेल्जिया न राहता ह्याच्यातनं ओव्हरऑल मुलाची एक वेगळ्या पद्धतीची ग्रोथ होईल. हे सायंटिफिकली जे प्रूव्ह होतंय त्या गप्पांचीच आपण बोलतोय. तर हे करून पहा. ह्या सर्व पॉडकास्टचा हेतूच असा आहे की वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायची आणि ह्यातून एक चांगलं समृद्ध आपल्या मुलांना आपण घडवतोय, हे नक्कीच आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने पालकत्वाकडे बघता येईल, असाच आपला हेतू असेल. तर पुढच्या एका नव्या एपिसोडमध्ये अशाच एका वेगळ्या विषयाला घेऊन एका नव्या गेस्टसोबत आपण भेटूया. तर आज मॅडम हा खूप छान विषय तुम्ही खूप सोप्या आणि पद्धतीने उदाहरणात्मक आम्हाला सांगितला. त्याचा नक्कीच आमच्या सर्व प्रेक्षकांना फायदा होईल आणि आमच्या सर्व टीमतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.